नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध, छान छान गोष्टी सगळ्यात तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत एकनाथ यांच्याविषयीचा सोप्पा निबंध. काय पाहणार आहोत? संत एकनाथ महाराज यांच्याविषयीचा सोप्पा निबंध. तर चला पाहूयात. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, कवी आणि समाज सुधारक होते. त्यांनी भक्ती, प्रेम, समानता आणि माणुसकीचा संदेश संपूर्ण समाजाला दिला. वारकरी संप्रदायातील ते एक महत्वाचे संत मानले जातात. त्यांचे जीवन साधे, पवित्र आणि प्रेरणादायी होते. संत एकनाथ महाराजांचा जन्म सुमारे इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. त्यांचे आई वडील धार्मिक आणि सदाचारी होते. लहानपणापासूनच एकनाथांना देवभक्तीची आवड होती. त्यांना वाचन आणि अध्ययनाची खूप आवड होती. ते नेहमी रामायण, महाभारत आणि भागवत यांसारखे धर्मग्रंथ वाचत असत. लहान वयातच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या आजोबांनी केले. त्यांनी एकनाथांना चांगले संस्कार दिले. एकनाथ महाराजांचे गुरु होते जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामी हे विद्वान आणि ज्ञानी संत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथांनी वेद शास्त्रांचा अभ्यास केला. त्यांनी गुरूंची अत्यंत भक्तिभावाने सेवा केली. गुरूंनी दिलेल्या शिकवणीमुळे त्यांचे जीवन उज्ज्वल झाले. संत एकनाथ महाराजांना कीर्तन आणि भजन करण्याची आवड होती. ते लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत धर्म आणि नीती शिकवत. त्यांच्या कीर्तनात भक्ती बरोबरच समाज सुधारणेचा संदेश असे. त्या काळात समाजात जात पात, भेदभाव आणि अन्याय मोठ्या प्रमाणात होता. एकनाथ महाराजांनी या वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सर्वांना समान मानले. त्यांच्या मते देव सर्वांच्या हृदयात असतो. एकदा एकनाथ महाराज काशीला गेले होते. तेथून त्यांनी पवित्र गंगाजल आणले. परतीच्या प्रवासात त्यांना एक तहानलेला गाढव दिसला. लोक म्हणाले, हे पाणी देवासाठी आहे. पण महाराज म्हणाले, देव प्रत्येक जीवात आहे. त्यांनी ते पाणी त्या गाढवाला पाजले. या घटनेतून त्यांनी दया आणि करुणेचा मोठा संदेश दिला. एकनाथ महाराज अत्यंत शांत आणि संयमी होते. एकदा एक माणूस त्यांच्या अंगावर वारंवार थुंकत होता, पण महाराज काहीही रागवले नाहीत. ते प्रत्येक वेळेत नदीवर जाऊन स्नान करून येत होते. शेवटी त्या माणसाला आपली चूक कळली आणि त्याने माफी मागितली. या गोष्टीतून आपल्याला क्षमा आणि सहनशीलतेचा आदर्श दिसतो. संत एकनाथ महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील एकनाथी भागवत हा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यांनी भागवत धर्म सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेत लिहिला. तसेच त्यांनी भावार्थ रामायण हा ग्रंथही लिहिला. त्यांच्या लेखनात साधेपणा, गोडवा आणि अर्थपूर्ण विचार दिसतात. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही लोकप्रिय आहे. एकनाथ महाराजांनी समाजातील वाईट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना समान मानले. त्यांच्या मते खरा धर्म म्हणजे प्रेम, दया, सत्य आचरण. त्यांनी लोकांना सांगितले की देव मिळवण्यासाठी मोठे विधी करण्याची गरज नाही, फक्त मन शुद्ध असावे. पैठण हे त्यांचे जन्मस्थान आजही पवित्र मानले जाते. तेथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी हजारो भक्त तेथे दर्शनासाठी जातात आणि त्यांच्या शिकवणीची आठवण करतात. संत एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यातून समाजाला काही महत्वाचे संदेश दिले. पहिला संदेश, सर्व माणसे समान आहेत. सर्व माणसे समान आहेत. दुसरा संदेश, दया आणि करुणा हेच खरे धर्म. दया आणि करुणा हेच खरे धर्म. तिसरा संदेश, संयम आणि क्षमा या मोठ्या गुण आहेत. संयम आणि क्षमा हे मोठे गुण आहेत. चौथा संदेश, गुरूंचा आदर आणि सेवा करावी. गुरूंचा आदर आणि सेवा करावी. पाचवा संदेश,
देव सर्वत्र आहे. 5वा संदेश, देव सर्वत्र आहे. संत एकनाथ महाराजांचे जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या वागणुकीतून आणि लिखाणातून समाजाला योग्य दिशा दिली. त्यांचे विचार आजही आपल्याला चांगले माणूस बनण्याची प्रेरणा देतात. आजच्या काळातही त्यांच्या शिकवणीची गरज आहे. आपण त्यांच्या आदर्शांचे पालन केले तर समाज अधिक चांगला आणि सुंदर बनेल. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज यांच्याविषयीची माहिती संपलेली आहे. तुम्हाला आजची ही माहिती आवडली का? माहिती जर आवडली असेल तर माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.